जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची घोषणा. दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बबलू सोनवणे, अनिलजी वाघेला साहेब तसेच राकेशजी शिंदे, सागरजी चांदणे, दत्तात्रय भोसले, बिरू माने, बाळू कांबळे, लक्ष्मण चांदणे, जय सोनवणे, संतोष क्षीरसागर, विशाल सोनवणे, प्रशांत बनसोडे, आकाश धनवडे, चंद्रकांत माने, बच्चन सावंत व कार्यकर्ते यांनी 23 जुलै रोजी वालचंद नगर बंदचे नागरिक व व्यापारी यांना आवाहन केले. वालचंद नगरचे नागरिक तसेच व्यापारी वर्ग यांनी या आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला. वालचंद नगर येथे शांततेत बंद पाळण्यात आला व विद्यार्थ्यांवर झालेली अमानुष लाठीचार्ज तसेच जंतर मंतर दिल्ली येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. या आंदोलनाला पाठिंबा देत अनिलजी दनाने साहेब, महासचिव क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे हेमंतजी जावीर साहेब, राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दिल्ली यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा आपला पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच वालचंद नगर एक दिवस बंद ठेवायच्या आवाहनाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत या आंदोलनात कोणत्याही अनुचित प्रकार घडता कामा नये.